नमस्कार मित्रांनो, मी मितेश राणे तुमचं स्वागत करतो मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की PM किसान योजनेचा 16वा हप्ता लगेच लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शक्यतो तुम्हाला फेब्रुवारीमध्ये हा हप्ता भेटणार आहे. खूप प्रसारमाध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जानेवारीमध्ये हप्ता भेटेल, पण अजूनपर्यंत ऑफिशियल असं काहीच असं डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे की मोदी सरकार किंवा केंद्र सरकारकडून अशा प्रकारे कोणतेही जाहिरात दिलेली नाही की जानेवारीमध्ये तुमचा हप्ता भेटेल. तर हा हप्ता आपल्याला 3 महिन्याने भेटतो. तर लास्ट हप्ता आपल्याला भेटला होता नोव्हेंबरमध्ये. तर तुम्हाला आता हा हप्ता फेब्रुवारीच्या मध्यात म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला इथे मिळू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमचं पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही पात्रता निकषमध्ये बसत आहात का हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी PM किसान योजनेची लिस्ट असते, बेनिफिशरी लिस्ट, त्यामध्ये तुमचं नाव आहे का? जर नाव असेल तर तुम्ही त्यासाठी व्हेरीफाय आहात का, एडिटिव्हर आहात का, हे कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजेच तुमचा 16वा हप्ता तुम्हाला लगेच भेटेल. तर तुमच्या मोबाईलने तुम्ही हे लगेच पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या वेबसाईटला जायचं आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे साईटला तुम्ही वेबसाईटला जा. वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे बेनिफिशरी लिस्ट आणि बेनिफिशरी स्टेटस हे 2 ऑप्शन दिसतात. या 2 ऑप्शनने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमचा पात्रता निकष इथे चेक करू शकता. तर बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुम्हाला आधार नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही इथे तुमचा स्टेटस चेक करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला मित्रांनो इथे OTP लागणार आहे. मोबाईलवर एक OTP येते, तो OTP टाकून तुम्ही इथे तुमचा बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता. पण जर तुम्हाला बिना OTP शिवाय तुमचं नाव PM किसान योजनेच्या लिस्टमध्ये आहे का हे चेक करण्यासाठी बाजूला जो बेनिफिशरी लिस्टचा ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. तर लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ते ऑप्शन येतील. जिल्हा, तुमचा तालुका, राज्य सर्व काही निवडायचं आहे, तुमचं गाव निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च किंवा सबमिट या बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण ॲप्लिकेशन नंबर, तुमच्या गावामध्ये जेवढे लिस्ट आहे, नावं आहेत जे की PM किसान योजनेमध्ये रजिस्टर आहेत ते तुम्हाला दिसतील. तसेच तुम्हाला किती हप्ते भेटले आहे, किती पैसे भेटले आहेत ते देखील तुम्हाला इथे दिसणार आहे. तर पूर्ण माहिती पहा. इथे लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला शोधायचं आहे. तुमचं नाव तुमचे अक्षरावरून तुमचं जे पहिलं अक्षर असतं त्या पहिल्या अक्षरावर तुमची ते लिस्ट सॉर्ट आउट करा. तुमचं नाव शोधा आणि तुम्हाला समजेल इथे तुम्ही इलिजिबल आहात की नाही. जर तुमचं या लिस्टमध्ये नाव नसेल तर मित्रांनो तुम्हाला इथे 16वा हप्ता भेटणार नाही. आणि जर नाव असेल तर नक्कीच तुम्हाला इथे 16वा हप्ता लवकर भेटेल. पण त्याचपूर्वी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर KYC करणं गरजेचं आहे, लँड सेलिंग करणं गरजेचं आहे, तसेच DBT अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर खाली तो डिस्क्रिप्शन आहे त्यावर क्लिक करा किंवा इथे आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की भेटेल की कसं तुम्ही लँड रजिस्ट्रेशन, नवीन नोंदणी करताना किंवा DBT अकाउंट कसं चेक करायचं सर्व व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. तर लवकर पहा किंवा आपल्या मराठी सर्व्हिस चॅनलला भेट द्या. तुम्हाला सर्व व्हिडिओ PM किसान रिलेटेड नक्कीच भेटतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा आणि व्हिडिओ आवडले असते की लाईक करा आणि तसेच जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.